एक मोठी बातमी समोर येते। संजय राऊतांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सध्याची मोठी बातमी आपण पाहतोय। त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव फोर्टिस रुग्णालयात संजय राऊतांना दाखल करण्यात आलेलं आहे। खरं तर आज सकाळीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडलेले होते आणि आता संजय राऊतांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। याआधी सुद्धा त्यांची एंजिओप्लास्टी झालेली आहे आणि आता संजय राऊतांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची सुद्धा माहिती मिळते। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल? या ठिकाणी संजय राऊतांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं कळत आहे। बघा, शिवसेना युनिटीचे नेते आणि खासदार संजय राऊत हे सध्या मुलुंड येथील फोर्टिस या रुग्णालयात आहेत। त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आलं असल्याची माहिती मिळते आहे। अधिकृतपणे या विषयावर कोणी बोलत नाही आहे, पण जी माहिती समोर येते आहे, 2 दिवसांपूर्वी ही संजय राऊत यांची फोर्टिस या मुलुंड येथील रुग्णालयात नियमित आरोग्य तपासणी झाली होती। त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौराही केला होता। आज सकाळी जेव्हा पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या आवाजात थोडा थकवाही जाणवत होता। त्यामुळे आता जी माहिती मिळते आहे, पुन्हा एकदा संजय राऊत यांना फोर्टिस रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। सकाळच्या पत्रकार परिषदेनंतर थोडा त्यांच्या आरोग्यात किंवा आवाजात थकवा जाणवत होता। आता त्यांच्या कुटुंबियांकडे या बाबतीतली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अजून स्पष्ट माहिती किंवा अधिक माहिती दिलेली नाही, पण फोर्टिस रुग्णालयात त्यांना नेण्यात आलेलं आहे। नियमित आरोग्य तपासणी करता असल्याचं सांगितलं जात आहे। तर ही माहिती मिळते की उपचारार्थ ते फोर्टिस येथील रुग्णालयात दाखल झाले असावेत, अशी माहिती तरी सध्या समोर येते आहे। थोड्याच वेळात अधिक स्पष्टता होऊ शकेल। नक्कीच दिनेशजी, मात्र तुम्ही म्हणालात तसं घशाचा त्रास त्यांना होतोय, पण काही मेजर आहे का? म्हणजे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सध्या कळतंय, त्यामुळे काही सिरियस आहे का? काय नेमकी माहिती मिळू शकली आहे? बघा, यापूर्वीही वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांच्यावर एंजिओप्लास्टी साधारण 6 वर्षापूर्वी झालेली आहे। 2 एंजिओप्लास्टी झाल्या होत्या, एक 6 वर्षापूर्वी आणि त्यानंतर एक 2 वर्षांनी त्यांच्या हृदयात स्टेंट आहेत। त्यामुळे त्यांना नियमित रुग्णालयात आपली आरोग्य तपासणी करावी लागते। त्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसांपूर्वी ही फोर्टिस येथील रुग्णालयात त्यांची नियमित आरोग्य तपासणी झाली होती। त्यानंतरही त्यांनी छत्रपती संभाजीनगरचा दौरा केला। तर आज जेव्हा पत्रकार परिषदेत ते भूमिका मांडत होते, त्यांच्या आवाजात थकवा स्पष्टपणे जाणवून येत होता। त्यामुळे कदाचित पुढील उपचारांकरता त्यांना फोर्टिस येथील मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले गेले असल्याचे सगळ्या सविस्तर माहितीसाठी